म्हणजे बरेच मुलं मुली बायका आमच्याकडे येत असतात, पुरुष येत असतात की आमचे केस फार गळतायत, काहीतरी करा, कोंडा आहे, केस कोरडे आहेत, सारखे गळतायत आणि आता एवढेच केस राहिलेत, त्याच्यामुळे काहीतरी करा, केस गळणं थांबवा आणि केस जास्त नवीन पण येऊ देत. अशासाठी बरेच रुग्ण आमच्याकडे येत असतात. तर या केसांसाठीच आज एक मी नुस्खा सांगणार आहे, एक छान तेल ऑइल तुम्हाला सांगणार आहे. आयुर्वेदामधले महत्त्वाचं ऑइल म्हणजे वटजटादी तेल. वटजटा म्हणजे काय? वडाच्या पारंब्या, त्याच्यापासून बनवलेलं तेल हे बाजारात मिळतं, परंतु घरच्या घरी पण आपण हे करू शकतो, अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. त्याची एक सोपी पद्धत आहे, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा करायचं काय, एक पातेलं घ्यायचं, त्याच्या आधी वडाच्या झाडाच्या इथे जायचं, वडाच्या झाडाची प्रार्थना करायची, कारण वडाचं झाड हे सुद्धा चैत्य वृक्ष आहे, पूज्य वृक्ष म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याची प्रार्थना करायची की हे वडाच्या झाडा किंवा हे वटवृक्षा, तुझ्या पारंब्या मी या गोळा करत आहे, घेत आहे, तर त्याच्यासाठी मला तुझी परवानगी हवी आहे आणि मी हे करतोय माझ्या स्वास्थ्यासाठी, तर मला याची परवानगी दे, असं म्हणून वडाच्या पाया पडायचं आणि वडाच्या पारंब्यांची पुढची टोकं व्यवस्थित कापून आणायची. ती साधारण एक 200-300 ग्रॅम आणा. ती आणल्यानंतर ती पातेल्यात घ्यायची, स्वच्छ धुवायची. 400 ग्रॅम जर त्या वडाच्या पारंब्या असतील तर त्याच्यामध्ये साधारण 4 पट म्हणजे 1600 ml पाणी घालायचं. उकळून 400 ml करायचं. 400 ml केल्यानंतर ते गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 100 ml तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल घालायचं आणि त्याच्यानंतर हे मिश्रण उकळू द्यायचं. जवळजवळ संपूर्ण पाणी आटल्यानंतर हे तेल व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचं आणि ते एका बाटलीत, स्वच्छ बाटलीत, काचेच्या बाटलीत व्यवस्थित भरून ठेवायचं, पॅकबंद करायचं आणि उन्हामध्ये व्यवस्थित 2 ते 3 दिवस ठेवायचं. हे केल्यानंतर हे तेल तुम्ही वापरायला चालू करू शकता. ह्या तेलाने काय होतं, कारण ह्याच्यामध्ये वटाच्या पारंब्यांचे गुण आहेत बघा. तुम्ही लहानपणापासून बघितलं असेल सूरपारंब्या खेळायचे, तर अक्षरशः मुलं लोंबकळायची पण त्या पारंब्या तुटायच्या नाहीत. त्यामुळेच आयुर्वेदाने पिंड ब्रह्मांड न्यायानुसार सृष्टीमध्ये दिसतं ते शरीरामध्ये दिसण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब केला. त्याच्यामधलंच हे तेल वटजटादी तेल आणि ह्या पारंब्यांचा उपयोग करून हे तेल बनवलेलं असतं. त्यामुळे तुमचे केससुद्धा पारंब्यासारखे घट्ट, न तुटणारे, न उपटले जाणारे असे होतात. कारण या पारंब्यामध्ये एक प्रकारचा चिवटपणा असतो. तो चिवटपणा तुमच्या केसांना येऊ शकतो. तो कधी? तर हे वटजटादी तेल वापरल्यानंतर. यासाठी तुमचे जर केस गळत असतील, सारखे तुटत असतील, तर हे वटजटादी तेल जर तुम्ही वापरलं तर त्याचा सुंदर उपयोग होईल. ही रेसिपी करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका.